Hello friends, I am Avinash Patil from Bapusaheb D.D. Vispute Madhyamik Vidyalaya, Walwadi, Taluka and District Dhule. Today we are going to study unit number 3.1 Coromandel Fisher. A well-known and famous poem are written by Sarojini Naidu. This is a poem by Sarojini Naidu. The poem is about the fisherman's life of Coromandel coast, that is the southern part of our east coast. The poem is rich in its imagery. Imagery means word pictures portrayed by the poet. The imagery of landscape and the seascapes are particularly striking in their effect. या कवितेमध्ये श्रीमती सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटेचं समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. कोळी बांधवांना उद्देशून त्यांनी सांगितलेलं आहे का उठा, पहाट झाली, सकाळ झाली आणि आता आपल्याला मच्छीमार करण्यासाठी मच्छीमारीसाठी आपल्याला समुद्रामध्ये जायचंय, समुद्र शांत झालेला आहे असं आव्हान या कवितेच्या माध्यमातून सरोजिनी नायडू त्या कोळी बांधवांना करतायत आणि तेच आपल्याला या कवितेच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. चला तर मग मित्रांनो पाहूयात Coromandel Fishers. So friends, let us start from warming up activity which is given here. Chit chat. There are some questions. काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला प्रश्न जो वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करू शकतो. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, What time do you get up in the morning? सकाळी तुम्ही कोणत्या वेळेला उठतात? What time do you go to bed? तुम्ही किती वाजेला रात्री झोपी जातात किंवा केव्हा झोपतात? वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज? तुमच्या सुट्या तुम्ही केव्हा कुठे घालवतात? अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारलेला आहे. देन व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? तुम्हाला कोणतं साहस करायला आवडतं? मग त्यामध्ये त्यांनी दिलेले बोटिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, माउंटेनिअरिंग ऑर समथिंग एल्स. मग बोटिंग, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग आणि माउंटेनिअरिंग गिर्यारोहण आपण ज्याला म्हणतो का, त्या व्यतिरिक्त असं काही साहसाचं काम तुम्हाला आवडतं का? आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन, तुमचं शिक्षण संपल्याच्या नंतर वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर? तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात काम करायला आवडेल का? व्हॉट वुड यू लाईक टू डू? मग तुम्हाला नेमकं काय करायला आवडेल? तर या अशा 5 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टींच्या माध्यमातून या अशी प्रश्न आपण विचारू शकतो, त्यांच्याकडनं उत्तर घेऊ शकतो. देन नेक्स्ट, एक्सपांडिंग होरिझन्स. या ठिकाणी एक नेक्स्ट टॉपिक दिला आहे, एक्सपांडिंग होरिझन्स म्हणून. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. खालील मुद्द्याशी रिलेटेड जास्तीत जास्त शब्द लिहिण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. यू शुड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड्स ईच. कमीत कमी आपल्याकडे या ठिकाणी 20 शब्द त्यांनी लिहायला सांगितले. यू मे रेफर टू युअर जॉग्रफी टेक्स्टबुक और अदर सोर्सेस फॉर दॅट पर्पज. आणि याच्यासाठी तुम्ही जॉग्रफीचं पुस्तक तुमचं वापरू शकतात किंवा इतर सोर्सेस तुम्ही त्याच्या माध्यमातून ते रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहू शकतात. देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स आयटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन. आणि तुम्ही जे काही लिहिलेलं असेल, शोधलेलं असेल, त्याच्यासाठी मग इंग्रजी शब्द तुम्ही शोधून लिहू शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी मग त्यांनी डायग्राम्स दिलेले आहेत, फिगर्स दिलेले आहेत. एक सर्कल दिलेला आहे, त्यामध्ये सी समुद्र हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहायला सांगितलेत. मग याच्यामध्ये आपण रिलेटेड शब्द लिहू शकतो. वेव्ज लाटा, वॉटर पाणी, फिश. देन सी प्लांट्स, सी गर्ल, स्टॉर्म, ओएज ज्याला आपण प्रवास म्हणतो, समुद्र प्रवास, शिप, शोअर, ब्रिज, शी वीड्स अँड सी ॲनिमल्स. अशा प्रकारचे शब्द आपण लिहू शकतो. देन वाइंड, दुसरा शब्द दिला आहे वाइंड, वारा. यासाठी मग सायक्लॉन, वेदर, रेन, स्टॉर्म, वाईन गेज, मान्सून, रेन ब्रिज, वाईन फॉल, वाईन मिल, वाईन चीटर अँड वाईन ब्लोन. अशा प्रकारचे शब्द त्याच्याशी रिलेटेड लिहू शकतो. देन स्काय, स्काय दिलेला आहे त्याने या ठिकाणी. मग आकाशाशी संबंधित शब्द लिहू शकतो आपण. ॲटमॉस्फिअर वातावरण, ॲस्ट्रॉनॉमी, प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, स्पेस, कॉमेट्स, द सन, स्टार, क्लाउड्स, द मून, रेनबो,
अँड व्हॅक्यूम अशा प्रकारचे शब्द आपण याच्याशी रिलेटेड लिहू शकतो. देन लँड जमिनीशी संबंधित, मग त्यामध्ये प्लॉट्स, डेझर्ट्स, लँडस्लाईड, लँडस्केप, जंगल्स, व्हॅलीज, रिजन, लँडलॉर्ड, माउंटेन, सॉइल, कंटिनेंट, ॲग्रिकल्चर अशा प्रकारे आपण जॉग्रफीच्या साह्याने, भूगोलाच्या साह्याने किंवा इतर काही सोर्सेस असतील त्यांच्या साह्याने आपण या 4 महत्त्वाच्या शब्दांशी रिलेटेड शब्द सांगू शकतो किंवा लिहू शकतो. देन बी मध्ये एक प्रश्न दिलाय, प्रिपेअर अ बायलँग्युअल ग्लोसरी फॉर ईच ऑफ दीज टॉपिक्स. वरील प्रत्येक विषयाचा द्विभाषिक शब्दार्थ संग्रह तयार करा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर द्विभाषिक शब्दार्थ संग्रह तयार करायला त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. देन सी अरेंज द ग्लोसरी इन 2 वेज. आता जे काही ग्लोसरी शब्दार्थ संग्रह जो काही असेल तो 2 प्रकारे त्यांनी मांडायला सांगितलेला आहे. नंबर 1, अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेच्या अनुसार त्याला आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याची मांडणी करायची. अँड सेकंड, अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z. आणि नंतर इंग्रजी शब्दांचं सुद्धा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z नुसार त्याची मांडणी करायला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी प्रश्न दिलेला आहे. नाव लेट अस सी कोरोमंडल फिशर्स. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. राईज ब्रदर्स राईज, उठा बांधवांनो उठा, कोळी बांधवांनो उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. जागे झालेलं आकाश पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करत आहे. प्रे म्हणजे वंदन करणे. टू द मॉर्निंग लाईट. आणि या जागे झालेलं जे आकाश आहे ते पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करीत आहे असं या ठिकाणी सरोजिनी नायडू या पहिल्या पंक्तीमध्ये सांगतात, पहिल्या ओळीमध्ये सांगतात. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. या ठिकाणी त्यांनी समुद्राला उपमा दिलेली आहे का जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे. अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड, एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून समुद्राचे वारे आता शांत झाले. द वाइंड लाईज अस्लीप, शांत होऊन तो झोपी गेलेला आहे, ते वारे शांत झालेत. ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. आणि एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून समुद्राचे वारे आता शांत झाले आहेत आणि पहाटेच्या कुशीत विसावलेले आहेत. तेव्हा मासेमारीसाठी निघण्याची हीच योग्य वेळ आहे. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट अवर कॅटॅमरेन्स फ्री. चला किनाऱ्यावरील तुमच्या जाळ्या उचलून समुद्रात आपल्याला नावा सोडायच्या आहेत. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. त्याने मुक्त हस्ते देव केलेली मासळीची अफाट संपत्ती आपल्याला प्राप्त करायची आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण सज्ज होऊयात. चला आपण या सागराचे राजे आहोत असं या ठिकाणी या पंक्तीमध्ये पहिल्या स्तांजामध्ये सरोजिनी नायडू यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्तांजा. नो लॉंगर डिले लेट अस हास्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. आता आपल्याला नो लॉंगर डिले, आपल्याला उशीर करून चालणार नाही. लेट अस हास्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. सीगल पक्षी पुकारा करीत आहे, आपल्याला त्या दिशेने आता लवकरच निघावं लागेल, लवकरच आपल्याला आगेकूच करावी लागेल. द सी इज अवर मदर. समुद्र ही जणू आपली माताच आहे, ती आपलं पालन पोषण करते. द क्लाउड इज अवर ब्रदर. ढग हे आपले जणू भावासारखे आहेत, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स. आणि या ज्या लाटा आहेत ना ह्या आपल्या मित्रांसारख्या सोबत आहेत, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. व्हॉट डू वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड्स ड्राईव्स. समजा सूर्य जर मावळतीला जाईपर्यंत, व्हॉट डू वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन. फॉल ऑफ द सन म्हणजे सूर्य मावळतीला जाईपर्यंत द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. जर आपण दूरवर भरकटलो तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपली समुद्र देवता गॉड ऑफ सी गॉड, आपली समुद्र देवता आपल्याला
सुखरूप ठेवेल, या वादळांनाही रोखण्याचं सामर्थ्य त्या समुद्र देवतेमध्ये आहे. ही हू होल्ड द स्टॉर्म्स बाय द हेअर, या वादळांना ती रोखू शकते. विल हाईड इन द ब्रीस्ट अवर लाईव्स, आणि ती आपल्याला सुखरूप ठेवेल, असं या स्थांजामध्ये सरोजिनी नायडू यांनी या स्थांजामध्ये सांगितलेलं आहे. देन लास्ट स्टांजा, शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड, नारळाच्या झाडाची सुखद थंडगार सावली हवी हवीशी वाटते. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो, आणि आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो. अँड स्वीट आर द सॅन्ड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव, आणि पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाजही हवे हवेसे असतात. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली, परंतु या सर्वांपेक्षा गालांचं चुंबन घेणारे ते पाण्याचे तुषार आणि हर्षाने उसळणाऱ्या त्या फेसाळ लाटांचं नृत्य आपल्या मनाला अधिक मोहिनी घालतं. रो ब्रदर्स रो, म्हणून तेव्हा माझ्या बंधूंनो चला, टू द एज ऑफ द व्हर्ज मेट्स विथ द सी, तेव्हा माझ्या बंधूंनो चला, जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भेटतात त्या क्षितिजापर्यंत नावा वल्लवत जाऊ, असं या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण या ठिकाणी समजून घेतली. आता या कवितेवर विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. So let us start the activities which is asking under the stanza. Hello friends, I am Avinash Patil from Bapusaheb DDS Madhyamik Vidyalaya. Today we are going to study standard 9th English 3.1 Coromandel Fishers activities. Coromandel Fisher या कवितेवरच्या ॲक्टिव्हिटीज आपण आज समजून घेणार आहोत. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आत्ताच आपण जी कविता अभ्यासली त्या कवितेवर आधारित ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायच्यात. कवितेवर 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. ॲक्टिव्हिटी नंबर 1 सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी, देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, आणि देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 पोएटिक डिव्हाइसवर आधारित 2-2 मार्कांसाठी. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम ॲक्टिव्हिटी नंबर 1. पहिल्या ॲक्टिव्हिटीपासून आपण सुरुवात करणार आहोत. पहिली सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. यामध्ये प्रश्न दिलेला आहे पहिला, हाऊ मेनी स्टांजाज आर देअर इन द पोएम, या कवितेमध्ये किती कडवी आहेत, अशा प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आपण कवितेच्या सहाय्याने लिहू शकतो. देअर आर 3 स्टांजाज इन द पोएम, या कवितेमध्ये 3 स्टांजा आहेत. देन सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, कवितेत किती ओळी आहेत. लाईन्स सुद्धा या ठिकाणी विचारलेले आहेत. कविता काळजीपूर्वक वाचली असेल तर आपल्याला सहज सांगता येईल, देअर आर 12 लाईन्स इन द पोएम, या कवितेमध्ये 12 ओळी आहेत. देन थर्ड वन, तिसरा प्रश्न, हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर, वादळाला त्याच्या केसांना धरून कोणी थांबवलेलं आहे. तर याचं उत्तर आपण कवितेच्या सहाय्याने लिहू शकतो, गॉड होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर, परमेश्वराने, देवाने साक्षात त्याला थांबवून ठेवलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे, असं आपल्याला लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 4, चौथा प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ बोट डू द फिशरमॅन यूज, कोळी कोणत्या प्रकारच्या बोटी वापरतात. तर याचं उत्तर सुद्धा आपण कवितेच्या सहाय्याने लिहू शकतो, द फिशरमॅन यूज कॅटमरॅन बोट्स, या ठिकाणी त्या बोटचा जो प्रकार आहे, येस कॅटमरॅन्स, त्याला आपण तराफा म्हणत असतो किंवा 2 सांगाड्यांची गलबत, तर अशा प्रकारच्या बोटी ते वापरतात, असं या आपण सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये लिहू शकतो. देन सिम्पल फॅक्च्युअलमध्ये दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत, व्हॉट डू द फॉलोइंग एक्सप्रेशन्स रेफर टू, राईट इन अ वर्ड ऑर फ्रेज. खाली काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, शब्दप्रयोग दिलेले आहे आणि कशाचा उल्लेख करतात ते एका शब्दामध्ये किंवा शब्दसमूहामध्ये आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी पहिलं दिलं त्याने लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, याच्यासाठी फिश हे उत्तर आपण लिहू शकतो. देन सेकंड वन, किंग्स ऑफ सी, समुद्राचे किंवा सागराचे राजे कोणाला म्हटलं तर फिशरमॅन. देन थर्ड वन, ॲट द फॉल ऑफ द सन, फॉल ऑफ द सनसाठी ॲट द सनसेट, सूर्यास्तासाठी त्यांनी या फ्रेजचा उपयोग केलेला आहे. अँड नंबर 4, द एज ऑफ द वर्ज, ओरिजन, क्षितिज, हा शब्द त्यासाठी त्याचं वर्णन करण्यासाठी वापरलेला आहे.
देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज, ही सुद्धा 2 मार्कांसाठी विचारली जाणारी ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये प्रश्न दिला आहे फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोएम दॅट रेफर टू. कवितेतून आपल्याला खालील शब्दांसाठी कुठल्या ओळीमध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे त्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. मग यामध्ये पहिला दिलेलं आहे अर्ली मॉर्निंग, देन सेकंड वन इव्हनिंग आणि फुल मूनलाईट. तर यांचं वर्णन कोणत्या ओळींमध्ये केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं अर्ली मॉर्निंगच्या बाबतीत आपण कवितेतली ही ओळ शोधून लिहू शकतो. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काईज स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. देन सेकंड वन इव्हनिंग, संध्याकाळचं वर्णन. व्हॉट दो वी टॉस at the fall of the sun where the hand of the sea god drives. अशा प्रकारे आपण इव्हनिंगच्या संदर्भात लिहू शकतो. देन थर्ड वन फुल मून लाईट, यासाठी अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. अशा प्रकारे या तिसऱ्या फ्रेजसाठी सुद्धा आपण त्या कवितेतल्या ओळी लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 पोएटिक डिव्हाइस ॲक्टिव्हिटी, 2 मार्कांसाठी. यामध्ये प्रश्न दिला लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन इच स्टांझा. रायमिंग वर्ड्स आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहेत. मग फर्स्ट स्टांझा, पहिल्या स्टांझामध्ये 2 पेअर आहेत, लाईट नाईट आणि फ्री सी. देन सेकंड स्टांझा, दुसऱ्या स्टांझामध्ये कॉल ऑल ड्राईव्स लाईव्स. अँड थर्ड वन ग्रो लव अँड ग्ली सी. अशा प्रकारे 3ही स्टांझांमधल्या रायमिंग पेअर्स आपण या ठिकाणी लिहू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन ॲप्रिशिएशन ऑफ पोएम, कवितेचं रसग्रहण करण्यासाठी विचारलं जातं. 5 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नामध्ये 5 महत्त्वाच्या मुद्द्यांच्या साह्याने आपल्याला त्या कवितेचं ॲप्रिशिएशन करावं लागतं. त्यामध्ये पहिला मुद्दा असतो टायटल, त्यामध्ये आपण कवितेचं शीर्षक लिहू शकतो कोरोमंडल फिशर्स. देन सेकंड वन पोएट पोएटेस, कवी किंवा कवयित्रीचं नाव. दिस पोएम इज रिटन बाय सरोजिनी नायडूचं नाव लिहिलं तरी सुद्धा चालतं. देन थर्ड वन राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. अशा प्रकारे आपण त्याचा राईम स्कीम सुद्धा कवितेच्या सहाय्याने लिहू शकतो. फोर्थ वन फिगर ऑफ स्पीच, सिमिली अँड मेटॅफर, हे 2 फिगर ऑफ स्पीच आपण या कवितेमध्ये पाहिले, ते 2 फिगर ऑफ स्पीच आपण लिहू शकतो. देन नंबर 5 थीम सेंट्रल आयडिया, या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहायला सांगितली, ती अशा प्रकारे आपण लिहू शकतो. द थीम ऑफ द पोएम इज दॅट व्हेन human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. अशा प्रकारे आपण त्या कवितेचं थीम किंवा सेंट्रल आयडिया सुद्धा लिहू शकतो. या पद्धतीने आपण कोरोमंडल फिशर्स या कवितेवरील ॲक्टिव्हिटीज आणि ॲप्रिशिएशनचा प्रश्न या ठिकाणी समजून घेतला आहे. मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करा. आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलला अद्यापही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.